मोठे बाबाला प्रणाम करू। रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने रुद्र अवतार भगवान बाबा हनुमानजी बहुउद्देशीय सेवक संस्था वाडीच्या अंतर्गत आज या शक्ती स्थळामध्ये दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि या कार्यक्रमाला अर्जुन आपल्या या गावचे सरपंच सुद्धा यांच्या हातानेच आपण झेंडावंदन करतो आणि ते येतात त्यांचा आभार मानतो। तसंच आमचे भगवान बाबा हनुमानजी तसेच महान बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेतून आपल्याला पण या एक शक्तीस्थळ तयार करण्याचं खूप मोठं सौभाग्य लाभलं आणि सौभाग्य लाभल्यानंतर आपल्याला पण 15 ऑगस्ट हा दिवस किंवा स्वतंत्र जे काही 26 जानेवारी वगैरे आपण नेहमी या देशाची आन बान शान राखण्यासाठी म्हणून आणि सदैव या मिळालेल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण राहो यासाठी आपण हे कार्यक्रम करतो। तसंच आज या धर्तीवर आज लोक सांगतात की पहिले इंग्रजाचं राज्य होतं, त्यांच्यापासून खूप काही त्रास होतो लोकांना आणि असे काही लोक आपल्या या धर्तीवर आपल्या या देशामध्ये पैदा झाले की त्यांना ते त्रास जो आहे ते पाहणं झालं नाही आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन त्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केलं। मार खाल्लं परंतु मार दिलं नाही। ते स्वाभिमानी होते, ते शांततेच्या मार्गाने आपल्याला हे स्वातंत्र्य कसं मिळवता येईल आणि या अत्याचारातून कसं मुक्त होता येईल याचं त्यांनी प्रयत्न करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज आपण स्वातंत्र्य झालो आणि त्या निमित्तानं 15 ऑगस्ट वगैरे हे दिवस आपण साजरे करतो। आज ते लोक बिचारे आपल्यातून निघून गेले परंतु त्यांची आठवण सरीप आपल्या स्मरणात आहे आणि अशाच माध्यमातून आज आपला जो मार्ग आहे या देशामध्ये खूप काही साधू संत पंडित हे सगळे होऊन गेले तरी पण आपल्या या धर्तीवरील काही लोकांना सुख शांती समाधानी मिळू शकली नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये पुन्हा आपल्या जुमदेव बाबाच्या माध्यमातून आपल्याला परमात्मा एक मार्ग मिळाला आणि जुमदेव बाबांनाही ज्या प्रकारे त्या स्वातंत्र्यवीरांना असं वाटत होतं की या देशातील गोरगरीब जनतेचं किंवा आपल्यावर होणारा अत्याचार दूर झालं पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच प्रकारे आमच्या जुमदेव बाबालाही असं वाटत होतं की या धर्तीवर गोरगरीब दुःखी दारिद्र्य लोक भरपूर आहेत, यांचंही उद्धार झालं पाहिजे। म्हणून त्यांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर या मानवाला सुख कसा मिळवून देता येईल हा विचार करून निष्काम आणि निस्वार्थ भावनेतून लोकांची सेवा केल्याने हजारो लोकांचं दुःख दूर करून त्यांना सुख शांती समाधानी मिळवून दिली। त्यांची पण आपण जयंती साजरी करतो कारण त्यांनी काहीतरी चांगले कर्म करून गेले। हा जो प्रकार आहे हा हळूहळू त्याही जमान्यातल्या साधू संतांना ती परंपरा चालवली नाही। आज आपल्या देशात पाहतो आपण
किंवा आपल्या मार्गात पाहतो, स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन महान त्यागी बाबा जुमदेवजीने या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर तुमच्या गोरगरीब लोकांना दुःखातून मुक्त करून सुखाचा रस्ता दाखवला, परंतु आपण लोकही त्यांच्या त्या केलेल्या कर्माची किंमत करत नाही. त्यांनी आपल्याला मिळवून दिलेल्या अधिकाराची जाणीव ठेवत नाही. आणि म्हणूनच आज जमदेव बाबाचे जे स्वप्न होते, जगात सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे परमात्मा एक सेवा हे नाव लौकिक करण्याची जे जबाबदारी आपल्यावर टाकली होती ती आपण पुरी करू शकत नाही. नाहीतर आज ज्या हिशोबाने आपण हे या धर्तीवर आपण पाहतो की आपण 36 कोटी देव सोडल्यानंतर अनेक प्रकारच्या दुःखात असल्यानंतरही सुद्धा कुठेही आपले दुःख दूर झाले नाही. अशा या एका भगवंताच्या माध्यमातून आपण आपले दुःख आणि दारिद्र्य दूर करून आज सुखात आलो, परंतु आजही सेवकांना त्याची जाणीव नाही. हे फार दुःखाची गोष्ट आहे. आपण आजही स्वतंत्र दिवस मनवतो, परंतु देशातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत नाही. आज जी परिस्थिती पाहतात लोक की आजही माणूस हा या धर्तीवर असणाऱ्या लोकांसाठी जगत नाही, हा स्वार्थासाठी जगत आहे, मतलबासाठी जगत आहे. त्यांनी कोणाचं सुख दुःख कधी, ज्या लोकांनी सुख मिळवून दिलं, ज्या लोकांनी आम्हाला इथपर्यंत इथं उभं राहण्याचं सौभाग्य मिळवून दिलं, ज्या लोकांना वरचं स्थान मिळवून दिलं, अशा लोकांना त्याची जाणीव नाही की आपण आज इथपर्यंत जे आलो आहोत ते कोणामुळे आलो आहोत, त्याचे उद्देश काय आहे, त्याचे उपदेश काय आहे, याची जाणीव करू शकले नाही. आणि आजही आपण पाहतो, चाहे तो आपला परमात्माचा मार्ग असो की चाहे हा देश असो. म्हणून आजच्या प्रसंगी मी पण 98ला या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर कय्यो लोकांचे दुःख बिना औषध, बिना विक्ष, बिना बामनं, जे कुठं 36 कोटी देवामध्ये झाले नाही, जे कधी कोणत्या औषधीमुळे झाले नाही, ते कोणत्या पंडितामुळे झाले नाही, त्या दुःखांना निश्चय एका भगवंताच्या सेवेच्या माध्यमातून दूर झालेले आहेत. असे हजारो लोक माझ्या निदर्शनात आले आणि मी केलेलं आहे. आणि आज जेव्हा पाहतो माझ्या या सेवकांची विचारसरणी, तर आपण जे म्हणतो, ए मेरे वतन के लोको जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी याद करो. पण नुसतं हे गाणं म्हणल्यावर होणार नाही. त्यांच्या विचाराची खरोखरच आजही गरज आहे. आमच्या जुमदेव बाबाच्या आजही विचाराची गरज आहे. आज आमच्याही विचाराची तुम्हाला गरज आहे. आम्हाला असं वाटत नाही की कोणता तरी या आमच्याजवळ आलेला व्यक्ती दुःखी राहिला पाहिजे, परंतु जेव्हा आम्ही ज्या लोकांना दुःखातून, दारिद्र्यातून मुक्त केलं, अहोरात्र जागतो आणि जागत आहोत, परंतु त्याचे परिणाम जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हालाही दुःख वाटते. परंतु आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आमच्या ज्या भावना आहे हे परमेश्वरी रूपी भावना आहे. परमेश्वरानं दिलेला एक मोठं ज्ञान आहे. ह्या ज्ञानाला आम्ही कलंक लावण्याचं काम आमच्या मेल्यानंतरही समोर काय होतं हे न पाहता आज आपल्याला दिलेल्या ज्ञानाची आपण काय उपाययोजना केली पाहिजे, लोकांसाठी कसं काय त्याचा उपयोग केला पाहिजे, याचीच विचार घेऊन आज आपण या मार्गात मी जगत आहोत. शेवटी ही परिस्थिती पाहिल्यावर असं वाटत नाही की आपण जगा, परंतु शेवटी परमेश्वराची लीला आहे आणि जेवढं माझ्यानं होते तेवढं करण्याचा मी जिवंत असेपर्यंत प्रयत्न करेन. मी वारंवार सांगतो, जो चांगलं आहे
तो आपलं आहे, जो चांगलं नाही तो आपलं नाही. चाहे तो माझ्या जवळचा असो, दूरचा असो, घरचा असो की बाहेरचा असो, मी कधीही त्याची पर्वा न करता परमेश्वरानं सांगितलेल्या निष्काम आणि निस्वार्थ भावनेतून कार्य करत राहील. ही एकदा पुन्हा तुम्हाला विनंती करतो. कारण ज्या ज्या वेळेला दुःख असते त्यावेळेला माणसाला किती प्रेरणा, किती त्याचं सहन करावं लागते. असा एकच उदाहरण तुम्हाला, एक बाई आली आहे जिच्या जिभेला फोडा झालाय, कॅन्सर. कोण आहे रे? आई आहे का? ते गेली. तुझी बायको एकच उदाहरण देतो याबद्दल. इकडे आज हा घोराड सेलू घोराडला राहतो. आज जवळजवळ याच्या जिभेला एक फोडा झाला आहे, जे डॉक्टरनं कॅन्सर म्हणलं नाही. आणि किती दिवस झाले बाई? 9 महिन्यापासून यांनी डॉक्टर उपाय केले आहे ना. ऑपरेशन सांगितलं, सगळं काही सांगितलं. जेव्हा हे माझ्याजवळ आले तेव्हा यांच्याच्यानं बोलणंही बरोबर होत नव्हतं की त्या तोंडामध्ये बोट सुद्धा जात नव्हतं, परंतु आज जेवण सुद्धा करत नव्हतं. आज अशा परिस्थितीमध्ये आज हे मोलमजुरी करता का? आज मोलमजुरी करणारे लोक पैसा कुठून आणायचा, डॉक्टरले किती लावायचं, आपले मुलं बाळ कसे पोसायचे, हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या परिवारावर निर्माण होतो. आज आपल्याजवळ आलं, मी याची मालिश केली, याच्या फोड्याला पाहिलं आणि आज हा व्यक्ती 2 टाइमचा अनाज जेवते ना. आज हा व्यक्ती जेवायला लागलाय, ज्याच्या तोंडात बोट धसत नव्हतं तो आज 3-4 बोट धसते ना. आता तो तोंडात घास टाकू शकते. अशी परिस्थिती आपल्या परमेश्वराची इतकी महान लीला आहे. आणि या महान लीला आज यांच्यावर परिस्थिती आहे म्हणून रोज येतात. आज जेव्हा परिस्थिती यांची जेव्हा चांगली होती, यांचीच नाही, प्रत्येक माणसाला मी पाहिला आहे, तो त्या गोष्टीची जाणीव न ठेवता मोहमाया अहंकाराच्या चक्करमध्ये जाऊन तो स्वार्थी बनतो. आणि अशा लोकांना मी सावध करतो की पुन्हा आपली जागा समोरच्या व्यक्तीजवळ, समोरच्या भगवंताजवळ राहावी. हेच कर्म करून आपण भगवंताला बैमान न होण्याचं एक वचन दिलं आहे, त्याचं पालन करा. एवढी मी बोलून माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. आणि आजची चर्चा बैठक समाप्त झाली असे मी जाहीर करतो. तरी आपण एकतेने बाबाचा जयघोष करू. रुद्रावतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. भगवान बाबा हनुमान जीला नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जीला नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार.